सांगलीमधनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। काँग्रेस नेत्यांच्या कडवट विरोधाला न जुमानता सांगलीचा उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलाय। सांगलीवरती काँग्रेसचा दावा असून सुद्धा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे। सांगलीतनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली होती, पण आता अधिकृत यादीमध्ये सुद्धा चंद्रहार पाटील यांचं नाव समोर आलेलं आहे। चंद्रहार पाटील यांना उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आलेली आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे काँग्रेसच्या गोटातनं यावरती आता प्रतिक्रिया येणार। आणि याविषयी अधिक बोलूया, स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, एकीकडे उद्धव ठाकरे सांगलीमध्ये जातात, जागा वाटप होण्यापूर्वीच काही ठरण्यापूर्वीच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतात, त्यानंतर वाद होतो, तरी सुद्धा अधिकृत यादीमध्ये चंद्रहार पाटील यांचं नाव। जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगलीच्या जागेवरनं गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू होता दिसून येतोय। ठाकरेंनी जेव्हा सांगलीमध्ये उमेदवारी जाहीर केलं तेव्हापासूनच काँग्रेसच्या नेत्यांनी या उमेदवारीला विरोध केला होता। आज देखील सांगलीतील काँग्रेसचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत। सांगलीची जागा ही पारंपरिक काँग्रेसची आहे आणि ती काँग्रेसकडे राहावं। 2019 साली अपवादात्मक ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारी लढली गेली होती, परंतु यावर्षी काँग्रेस यावेळची निवडणूक जी आहे ती काँग्रेसच्या तिकीटवर लढली जावी असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे, परंतु याला उद्धव ठाकरे जुमानलेले नाही आहेत। आणि त्यांनी जेव्हा मिरजमध्ये सभा घेतली त्यावेळी देखील उमेदवारी जाहीर केली होती आणि आज चंद्रहार पाटील यांची अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता सांगलीचे जे काँग्रेसचे नेते आहेत ते काय भूमिका घेणार, दिल्लीमध्ये गेल्यानंतर काय खलबतं होणार याकडे पाहावं लागणार आहे। तसंच जर सांगलीमध्ये काँग्रेसने जागा लढली तर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची देखील शक्यता आहे, किंवा विशाल पाटील हे अपक्ष देखील लढण्याची शक्यता आहे। स्वप्नील, सांगलीचे नेते आज दिल्लीला जाणार आहेत, एकूणच कशी अस्वस्थता या सगळ्या उमेदवारीनंतर बघायला मिळते काँग्रेसच्या गोटामध्ये? नक्कीच जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे विस्तृत कदम असलेले विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील यांनी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे तगादा लावला होता की काँग्रेसकडेच जागा राहिली पाहिजे, ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, याला कुठेही ठेच लागता कामा नये। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा हे समीकरण ठाकरेंनी सांगितलं होतं, परंतु याला देखील काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता। असा कोणताही समजूत झाला नव्हता किंवा कोणताही शब्द दिला नव्हता असं देखील काँग्रेस नेत्यांनी सांगितलं होतं। आणि ही जागा काँग्रेसकडेच हवी यासाठी आज विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील हे दिल्लीमधून सोनिया गांधींची भेट घेणार आणि ह्या जागेसाठी ते पुन्हा एकदा आग्रह करणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी कशी लढत होते हे देखील आता पाहणं औचित्य राहणार आहे। बरोबर, तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय ती नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत, त्यापूर्वी त्यांचं औक्षण केलं जात आहे। महायुतीकडनं या ठिकाणी शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या साठी उपस्थित आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिसतात। प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आता जेव्हा नितीन गडकरी उमेदवारी अर्ज दाखल करतायत तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। एकूणच महायुतीकडनं आपल्याला या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं शक्तीप्रदर्शन नागपूरमध्ये पाहायला मिळतंय। नागपूरमधनं नितीन गडकरी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी ते उमेदवारी अर्ज दाखल करतात। नाशिक बद्दलची महत्त्वाची अपडेट, महाविकास आघाडीकडनं नाशिकची राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचं नाव आज उमेदवार यादीमधनं जाहीर करण्यात आलंय। राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे माजी आमदार आहेत। विजय करंजकर यांचं नाव पूर्वी चर्चेत होतं, पण त्यांच्याऐवजी आता वाजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। विजय करंजकर गेल्या 3 निवडणुकांपासून इच्छुक होते। आणि याविषयी आपण बोलूयात, किरण टाचणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकमधनं आता वाजेंचं नाव समोर आलेलं आहे, तिकडे महायुतीमध्ये काही ठरत नाहीये, पण इथे आता वाजे फायनल झालेले आहेत, त्यामुळे कसं बघायचं या उमेदवारीकडे? गुरु, आपल्याला माहिती आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचं मतदान आहे आणि हीच बाब हिरून महाविकास आघाडीनं मराठा उमेदवार मैदानात उतरवलेला आहे। राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे उमेदवार असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर विजय करंजकर हे देखील इच्छुक होते, त्यांच्याकडनं प्रचार दौरे देखील सुरू होते। सिन्नर असेल, इगतपुरी असेल अशा विविध भागांमध्ये त्यांनी प्रचार दौरे केलेले होते। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत होते, मात्र नंतरच्या काळामध्ये विजय करंजकर यांचं नाव मागे पडलं आणि राजाभाऊ वाजे यांचं नाव पुढे आलं। त्यांच्याबाबतची चाचपणी झाली आणि त्यांना चाल देण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलाय। मात्र विजय करंजकर गेल्या 3 निवडणुकांपासून इच्छुक आहेत। सुरुवातीला 2014ला देखील विजय करंजकर इच्छुक होते, ते त्यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूणच शिवसेनेची फूट पडलेली नव्हती, तेव्हापासून ते 2014ला देखील इच्छुक होते।
होते, 2019ला देखील इच्छुक होते. मात्र 2014ला मनसे कडून 2009ला निवडणूक लढवलेले हेमंत गोडसे हे शिवसेनेमध्ये आले आणि 2014ला त्यांना उमेदवारी देण्यात आली. नंतरच्या काळात 2019लाही विजय करंजकर इच्छुक होते. मात्र विद्यमान खासदार असल्यानं हेमंत गोडसे यांनाच उमेदवारीची माळ गळ्यात टाकण्यात आली आणि हेमंत गोडसे हे उमेदवार राहिले आणि ते निवडून देखील आले. मात्र आता सध्याची परिस्थिती बघताना तिसऱ्यांदा विजय करंजकर यांची नाव जे चर्चेत होतं ते मागे पडलं आणि राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी आता देण्यात आलेली आहे. एकूणच महाविकास आघाडीचं ठरलं.